लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। रक्तदान हे श्रेष्ठ दान या भावनेतून समता ब्लड सेंटर आणि देवास हेल्थ अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने जागतिक रक्तदान दिनानिमित्त भव्य सत्कार सोहळा आणि सन्मान समारंभ नुकताच IMA हॉल शालिमार येथे उत्साहात पार पडला। यावेळी रक्तदान क्षेत्रात कार्यरत संस्था चालकांचा शाल आणि ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ अंजुमताई सुहास कांदे हे होत्या। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देवगावकर हॉस्पिटलचे डॉक्टर पार्थ देवगावकर, 6 सिग्मा हॉस्पिटलचे डॉक्टर हर्षल चौहान तसेच नाशिक जिल्हा रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर राजेंद्र दुसाने, FDOचे अधिकारी सुरेश देशमुख, चंद्रकांत मोरे, शिवसेना शहर प्रमुख दीपक शिरसाट, गौरव वाघ, शिवाजी हांडोरे आणि श्री सोमेश्वर महादेव मंदिर देवस्थान गंगापूर रोडचे विश्वस्त दीपक जोंधळे आदी मान्यवर उपस्थित होते। समता ब्लड सेंटरचे योगदान 15 वर्षापूर्वी सुरू झालेल्या समता ब्लड सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर इरफान खान यांच्या नेतृत्वाखाली 4 जिल्ह्यांमध्ये 13 ब्लड बँक केंद्रे कार्यरत आहे। दिवसाला सुमारे 15,000 रक्तदात्यांचे रक्त संकलित आणि संक्रमित केले जाते। तसेच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून थॅलेसेमिया ग्रस्त आदिवासी रुग्णांना दत्तक घेऊन सातत्याने मदत करण्यात येते। नमस्कार, मी डॉक्टर इरफान खान, देवास हेल्थ अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित समता ब्लड बँकेचा मॅनेजिंग डायरेक्टर या नात्याने आपल्याला स्वागत करतो। हॉल येथे एक उत्कृष्ट प्रकारचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। त्यामध्ये मागील 15 वर्षामध्ये ज्या लोकांनी आम्हाला रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी सहकार्य केले होते त्यांचे, त्याचप्रमाणे मागील 15 वर्षांमध्ये जे डॉक्टर्स कन्सल्टंट आम्हाला आमच्या रक्ताचे प्रोडक्ट वापरून लोकांचे जीव वाचवत होते, त्या सगळ्या डॉक्टरांची आम्ही सत्कार समारंभ संपन्न केलेला आहे। ह्याच प्रकारचं सहकार्य आणि कोऑर्डिनेशन आम्ही फ्युचरमध्ये पण एक्सपेक्ट करतो आहे आणि ह्याच प्रकारचं प्रेम आमच्यावरती राहू द्यावं अशी माझी नम्र विनंती। धन्यवाद। इच्छा म्हणण्यापेक्षा त्यांच्या सहकार्याची निश्चित अपेक्षा करते, कारण मागच्या 15 वर्षात त्यांनीच असं म्हणायला हरकत नाही की देवास हेल्थ अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनला एवढं मोठं करण्यामध्ये, त्याला जिवंत ठेवण्यामध्ये त्यांनी जे एक सहकार्य आम्हाला दिलेलं आहे ब्लड डोनेशन कॅम्प्सच्या माध्यमातून, असेच कॅम्प त्यांनी पुढे घेत राहावे, जेणेकरून आमच्याकडनं जी समाजसेवा घडते आहेत त्यांच्या माध्यमातून किंवा समता ब्लड बँकेच्या माध्यमातून आमच्याकडनं जी ही समाजसेवा घडते आहे त्याच्यासाठी त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आम्हाला लाभलेला आहे। असंच त्यांनी पुढेही सहकार्य ठेवावे अशी सर्वच ऑर्गनायझर्सतर्फे आम्ही अपेक्षा करतो। नमस्कार। तर आज जागतिक रक्तदान दिनानिमित्त समता ब्लड सेंटर नाशिक यांनी फॅलिसिटेशन प्रोग्राम आयोजित केलेला होता। खऱ्या अर्थाने ब्लड डोनेशन हे जे आपण ऑर्गनाईज करतो, ब्लड डोनेशन कॅम्प, हे समाजाला योगदान नाही तर आपलं कर्तव्य, एका व्यक्तीचं हे काम आहे, हे डेली लाईफमध्ये चालू असायला पाहिजे। म्हणून स्पेशल ओकेजन म्हणून मानायलाच नाही पाहिजे, कारण जे आता महामारी आहे किंवा काही आपण ॲक्सिडेंट्स बघतो आहे याच्यामध्ये जी रक्ताची गरज असते ही खरंच खूप जास्त महत्त्वाची असते। आणि हे बघता आपण आपल्या स्पेशल दिवशी, फॉर एक्झाम्पल मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी एव्हरी इयर ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करतो, ज्याच्यामध्ये मला प्रचंड प्रतिसाद मिळतो। माझ्या शब्दाला मान देता माझे फॉलोअर्स आणि माझे मित्र सर्व येता, ब्लड डोनेट करता। तर खरा तर हा पुरस्कार त्यांच्यासाठी आहे जे पुढं येता आणि ब्लड डोनेट करता। तर थँक्यू सो मच, तुमचे आभार व्यक्त करतो का तुम्ही सर्व ब्लड डोनेट करता आणि प्रत्येक जणांनी असा कॅम्प ऑर्गनाईज करायला पाहिजे। समता ब्लड बँक यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो का त्यांनी आज आम्हाला इथं आमंत्रित केलं, हा मोठा इव्हेंट ऑर्गनाईज केला आणि असंच काम, असंच कार्य ते सदैव करत राहून आमची काहीही मदत याच्यामध्ये लागली जी आम्ही सदैव करणारच आहे तर आम्ही ठामपणे उभे आहोत। रामकृष्ण हरी। धन्यवाद। कार्यक्रमाचे आयोजन आणि संचालन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समता ब्लड सेंटरच्या अश्विनी झांबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष योगदान लाभले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश गोविल यांनी प्रभावीपणे केले। रक्तदानाच्या माध्यमातून समाजहितासाठी कार्य करणाऱ्या संस्था चालकांचा सन्मान करणे ही सकारात्मक पावती असून भविष्यातही रक्तदानासोबत समाज प्रबोधन आणि जनजागृती वाढवण्याचे कार्य अशीच जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला। रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.